नमस्कार. तर कसे आहात सगळेजण? अर्थातच आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा दिवस 1 जानेवारी 2025 कुठे घालवावा, कसा घालवावा प्रत्येकाने अगोदरच ठरवलेलं असेल. तर माझ्या पाहण्यात आलेलं अतिशय उत्तम असं ठिकाण, अगदी तुम्ही त्यासाठी स्टेलाही जाऊ शकता किंवा वन डे रिटर्नही येऊ शकता. तर अर्थात आपल्या घरातील वयोवृद्ध लोकांपासून म्हणजेच आजी आजोबांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठी हे अतिशय उत्तम असं ठिकाण आहे. तसेच आपला मित्रपरिवार, फॅमिली मेंबर्स अगदी सगळ्यांसोबत तुम्ही आरामदायकपणे राहू शकता. जर तुम्हाला स्टेला जायचं असेल तरीसुद्धा अतिशय शांत वातावरणात अगदी निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाशी समतोल साधण्याचं सगळ्यात असं सुंदर असं ठिकाण आहे. तर नाव सांगते. आपल्या पुण्यापासून अगदी जवळ असं अर्धा ते 1 तास अंतरावर असलेलं पानशेत सगळ्यांनाच माहीतच आहे. तर पानशेतच्या थोडं पुढं गेल्यानंतर बोटिंग सेक्शनच्या थोडं पुढं गेल्यानंतर वृंदावन म्हणून रिसॉर्ट आहे. तर ह्या रिसॉर्टचे चार्जेस स्टेला जर तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच 3,500 रुपये पर हेड आहे आणि वन डेसाठी 2,000 समथिंग आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं डिनर सगळं इन्क्लुडेड आहे आणि स्नॅक्सही आहेत. तर ते झालं खाण्यापिण्याच्या बाबतीत. आता तिथं जाऊन करायचं काय? तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला अर्थातच 40 ॲक्टिव्हिटी आहेत आणि त्याही फक्त ॲक्टिव्हिटी नाही तर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. तसेच जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं नसेल तर तुम्ही अगदी इनडोअर गेम्सही एन्जॉय करू शकता. इनडोअर गेम्समध्ये टेबल टेनिस आहे, कॅरम बोर्ड आहेत, बुद्धिबळ आहेत, अशा बऱ्याच प्रकारच्या गेम्सही तिथं आहेत. स्विमिंग पूल पण आहे बरं का. अगदी छोट्या लोकांसाठी, छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठीही स्विमिंग पूल आहे. तर त्याच्या हाईटनुसार त्यांनी तिथं बनवलेलं आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. जेवणही अतिशय सुंदर आहे आणि कसा दिवस जाईल तेही तुम्हाला अगदी समजणारही नाही. इतकं मजेत सगळ्यांनी एन्जॉय करावं असं हे ठिकाण आहे. अगदी ताजी ताजी हवा, अगदी आपलासा वाटणारा निसर्ग आणि दिवसभरात अगदी दमून गेलेलो असतो आपण. रोजच्या कामाच्या गडबडीत कुठंतरी निसर्गाशी एकरूप व्हायचं असेल तर नक्की तिथं जाऊन एकदा तरी भेट द्या. अर्थातच हा प्रमोशन पर व्हिडिओ नाही, पण जर तुम्हाला एक दिवस कुठं घालवायचा असं वाटत असेल तर नक्की एकदा वृंदावनला जाऊन या. तर खूप सारी मजा केलेली आहे आणि झुलता पूल आहे. तर तसंच तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये पाहत आहे. तर चला व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करत राहा. इथं काय काय आहे आणि कसं कसं एन्जॉय करताय. झोके आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, सेल्फी पॉईंट आहेत, कपल पॉईंट आहेत आणि जेवणाची टेस्टी उत्तम आहे. काही लक्षात राहो न राहो, जेवणाची टेस्ट मात्र तुमच्या नक्की लक्षात राहील. तर अशाच छान छान ठिकाणांसाठी वन डे ट्रिपची अशीच तुम्हाला थोडासा इंट्रो मी देत जाईल. तर त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला जायला आवडेल का. धन्यवाद. एन्जॉय करा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत.